सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढचा भाग. क्रीडांगणाच्या आसपास गाळा बघायला जायचं ठरलं. अर्थातच अनूपकडं त्याच्या पण कामांची यादी होती. आता या सगळ्या धावपळीत हे कसं काय जमणार असा विचार करतच अनूप आणि त्याचे आप्पा म्हणजेच अजय सर बाहेर पडले. आदू बाळाला कल्पना दिली होती की सर्वप्रथम आपल्याला क्रीडांगणाकडे जायचं आहे. त्याप्रमाणे आदित्यने गाडी तिकडे नेली. योगायोग पहा, म्हणजे एखादी चांगली गोष्ट मनात आली एखाद्या माणसाच्या, तर त्याच्या मनामध्ये जर ती जिद्द असेल, सकारात्मकता असेल, तर सगळे रस्ते मोकळे असे मिळतात आणि योग्य ती माणसं आपोआप भेटत जातात. असंच काहीसं झालं आणि अनूप आश्चर्यचकित झाला. जो गाळा रिकामा होता, त्या बाबतीत ज्या व्यक्तीशी बोलायचं होतं, तो अतिशय नशिबाने शेजारच्या गाळ्यातल्या व्यक्तीशी गप्पा मारत बसलेला आढळला. आणि जुजबी अनूपची त्याची ओळख असावी. हॉटेल तिरुपतीचे मालक असं म्हणून त्यांनी हात मिळवला. बोला ना मालक, कसं काय येणं केलं इकडं? थोरा मोठ्यांचे पाय आमच्या छोट्या दुकानी लागत आहेत, आनंद वाटला वगैरे त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि मग अनूपने अजय सरांकडे इशारा केला. आपा, जे काही बोलायचे ते तुम्ही बोला आणि कोणत्याही पद्धतीने काळजी करू नका. फक्त सगळं काही डन झालं पाहिजे इतकंच पहा. एवढी मोकळीक मिळाल्यावर अजय सरांनी बोलायला सुरुवात केली. तोपर्यंत त्या मालकाने आधीच त्याच्या मित्राला इशारा करून सांगितलं होतं, अरे मस्त 4-5 कॉफी बनव. तिकडे ती कॉफी बनत होती आणि इकडे अजय सरांनी चर्चा सुरू केली. पहिल्या 2-4 वाक्यातच त्याला उमगलं की आपल्या हॉटेल तिरुपतीच्या मालकांना खूप प्रेम असलेली ही व्यक्ती आहे. म्हणजेच हॉटेल तिरुपतीसाठी एक्सटेन्शन काउंटर म्हणून त्यांचा काहीतरी बिझनेस प्लॅन आहे आणि त्यासाठी ते गाळा मागत आहेत. इतकी मोठी व्यक्ती आपल्याकडे येतेय याच्यानेच तो गाळ्याचा मालक खूपच हुरळून गेला होता. त्यातून मग अजय सरांचं बोलणं तर मग विचारायलाच नको. ती व्यक्ती नाही म्हणूच शकली नाही. आणि शेवटी त्या व्यक्तीने एक वाक्य उच्चारलं, साहेब ये लेने देने की बातें तो कुछ भी मत करो. अनूप सर है ना, उनके लिए है ना, बस आप जो उचित समझते हो वो हिसाब से आपको जो देना है वो दे दो. जय बालाजी कह के मैं सारी चीज़ों का स्वीकार करूँगा. मेरी तरफ से कुछ भी ज़्यादा डिमांड नहीं रहेगा. जो आपको उचित लगता है वो दे दो. और आप बड़े नसीब वाले हो, अभी मेरे जेब में चाबी है और वो चाबी लेके जाना आप. इतक्या सहजरित्या आपण ठरवलेल्या गोष्टी घडत जातील असं अजय सरांना कधीच वाटलं नव्हतं. त्यांना वाटलं की या गाळ्यासाठी एक 2-4 चक्कर होतील, पण काम लगेच मार्गी लागत होतं. त्यामुळं आता स्वतःचे प्लॅन स्वतःच कसे इम्प्लिमेंट करता येतील याच्यामध्ये मात्र आपल्याला घाई करावी लागणार हे निश्चित झालं. यथावकाश कॉफी आली. आदित्यलाही बोलावून घेतलं. तो बिचारा कारच्या जवळच थांबलेला होता, इकडे तिकडे पाहत. त्याला अनूपने नेहमीप्रमाणे एक शिट्टी मारली. काय त्या दोघांचं नातं होतं त्या दोघांनाच माहिती. पण पहिल्याच शिट्टीला आदित्य खडबडून जागा झाल्यासारखा वळून पाहिलं त्याने. अनूपने इशारा केला, ये इकडे. आणि मग सगळ्यांनी मिळून तिथे कॉफी घेतली. कॉफी संपल्या त्या गाळ्याच्या मालकाने खरंच चावी देऊन टाकली आणि म्हणाला, मेरी तरफ से आपको
अगर कोई मदद चाहिए तो बस कल इस नंबर पे फ़ोन करना. म्हणून त्यांनी त्याचं व्हिजिटिंग कार्ड अजय सरांकडे एक दिलं, अनूप सरांकडे एक दिलं. दोघांनाही खूप सन्मानपूर्वक नमस्कार केला त्यांनी. आणि मी खूप नशीबवान आहे की आपल्यासारखी माणसं आज इथपर्यंत आली आणि कायमचं काहीतरी इथे ते बिझनेस करू इच्छितात. हॉटेल तिरुपती या बालाजीची सेवा करताना मला तरी आनंद वाटला आहे आणि तो बालाजी तुम्हाला इथं नक्की यश देईल यात तिळ मात्र शंका नाही. अशा काहीशा शुभेच्छा देऊन तो आमचा निरोप घेऊन गेलासुद्धा. अजय सर हातात दिलेल्या चावीकडं नुसते पाहत राहिले. अजय सरांनी आदित्यला सांगितलं, गाळा दाखवला. उघडून दाखव अनूप सरांना. तो मालक अर्थात सगळं काही डन समजून डन करून तो निघून पण गेला. का निघून गेला त्याच्यामागं कारण आहेत काही. कारण त्याला खात्री होती की आपलं जे दुकान आहे ते अनूप सरांना आणि अजय सरांना नक्की आवडणार. कारण अर्थातच त्याने विथ ऑल फॅसिलिटीज तो गाळा ठेवलेला होता. ते दुकान असं रिकामं नव्हतं. ज्या काही प्राथमिक गरजा होत्या अजय सरांच्या डोक्यातल्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासारख्या, त्या सगळ्या व्यवस्था त्या गाळ्यामध्ये होत्या. इतकं नशीब चांगलं. अहो, असं आपल्याला शोधून पण मिळत नाही. मनामध्ये आपण एक स्वप्न घेऊन येतो काय आणि त्या स्वप्नाची पूर्ती होण्यासारख्या सगळ्या गोष्टी घडतात काय, हे सगळं पाहून अजय सरांना अचंबित वाटलं आणि मनोमन त्यांनी डोळे मिटले आणि त्या बालाजीला लाख लाख नमन करत आभार मानले. त्या दत्तप्रभूंनासुद्धा आठवलं, त्या श्री स्वामी समर्थांचे सुद्धा आभार मानले की तुमची लीला अगाध आहे. काय परिस्थिती होती माझी 9-10 दिवसापूर्वी आणि किती तुम्ही रस्ते माझ्यासाठी मोकळे करताय. नक्की तुमच्या मनात काहीतरी चांगलं घडवणं माझ्या हातून इतकंच मला कळतं आहे आणि मी त्या दृष्टीने चालत राहीन इतकंच मी तुम्हाला आश्वासन देतो आहे. अनूपची भरभराट होऊ द्या. अनूपच्या मनात जे स्वप्न आहे त्याची स्वप्नपूर्ती होऊ द्या. मी तर नक्कीच कष्ट घेत राहीन इथे. कारण पहिला दिवस त्या राजाबाजाच्या सोबतीत मी स्टेशनवर कसा काढला हे त्या नियतीलासुद्धा माहिती आहे. हे जय बालाजी, तुलाही माहिती आहे. हे गोविंदा, तू तर सगळंच जाणतोयस ना. दत्तप्रभू, तुम्हालाही माहिती आहे की मी कसे दिवस काढलेत. असं सगळे काही विचार मनातल्या मनात पुटपुटत अजय सरांनी त्या गाळ्यामध्ये आतमध्ये जाऊन एक नजर फिरवली आणि अनूपला आत बोलवलं. अनूपसुद्धा हतबुद्ध झाला. त्याला वाटलं होतं की छोटासा गाळा असेल, पण आपल्या रिक्वायरमेंटपेक्षा बरंच काही मोठा हा गाळा आहे. आणि अजय सरांच्या चेहऱ्यावरची खुशी बघून अनूप पण खूप खुश झाला. चला, सकाळची सुरुवात तर सकारात्मकतेने झाली आहे. आता आपली दुपारची कामंसुद्धा मस्त होऊन जातील असं अनूप काहीसं बोलला. आणि अजय सर, पुढे निघायचं का? हे तर एक काम होऊन फत्ते झालं. ज्या काही देण्याघेण्याच्या गोष्टी असतील त्या आता आपण पुढच्या कामात मी तुम्हाला सांगेनच आणि त्या तुम्ही तुमच्या सहीने करू शकणार आहात. असंच ते दुपारचं काम आहे. तिथून मग सुसाट ही गाडी निघाली. आदित्याला माहीत होतं की नक्की आता कुठे जायचं आहे. बरोबर त्यांनी अनूपने गुपचूप अजय सरांच्या नकळत त्या ॲडव्होकेटला फोन केला होता, जो सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवणार होता. आणि मग त्या ॲडव्होकेटच्या ऑफिसला गेल्यानंतर सगळे काही डॉक्युमेंट्स तयार झाले. ते घेऊन रजिस्ट्रीमध्ये सगळ्यांना जायचं होतं. रजिस्ट्रीकडे कार गेली. कारमध्ये जुजबी गप्पा त्या ॲडव्होकेटची आणि अजय सरांची ओळख करून दिली. तशी प्रायमरी ओळख झाली होती, त्यामुळं त्यांच्या गप्पा पण रंगल्या. रजिस्ट्रीचं ऑफिस कधी आलं हे कोणालाच कळलं नाही. आदित्य खाली उतरला. त्याने योग्य ठिकाणी कार पार्क केली होती आणि मग रजिस्ट्रीमध्ये ते पण काम अगदी जणू काही तिथले अधिकारी यांचीच वाट पाहत बसले होते. काहीही गर्दी नाही. एकच फक्त त्यांचा क्लायंट कस्टमर पुढे आणि त्याचा नंबर संपला की नेक्स्ट टोकन यांचंच होतं. रजिस्ट्रीचं कामसुद्धा इतक्या सहज आणि खूप छान झालं हे पाहून अनूपला खूप आनंद वाटला. अर्थात ते अधिकारी ओळखीचे होते, त्यामुळं लगेच त्यांनी सांगितलं, 1 घंटा छोड़ के आइए साहब और पूरे दस्तावेज लेकर जाइए. काही हरकत नाही, आम्हाला नाहीतरी आता जेवण घ्यायचं आहे. लंच वेळ टळून गेलेली आहे, तरी पण आपल्या वकील साहेबांसोबत आपण जेवणार आहोत
असं म्हणून अनुपने आदित्यला एक हॉटेल सांगितलं त्या एरियातलं. आदित्यने कार काढली आणि त्या हॉटेलपर्यंत सगळेजण पोहोचले. लंच करता करता आजच्या सगळ्या सकारात्मक कामांबद्दल अनुपने भावना व्यक्त केल्या. तेव्हा अजय सर आपसुकच बोलून गेले, "अरे अनुप, हॉटेल तिरुपतीचं काम आहे हे. अरे ज्या हॉटेलच्या नावामध्ये खुद्द बालाजी आहेत, तिथे काय अडचणी येऊ शकतात रे? नाही येणार अडचणी. आता हे दुपारचंच काम बघ ना तुझं रजिस्ट्रीचं. आणि तू अरे काय काय केलीस डॉक्युमेंट्स? अरे अनुप, इतकी सगळ्या डॉक्युमेंटची आवश्यकता होती का?" "सर, आप्पा, प्लीज कीप क्वाएट. आपण नंतर बोलू शकतो ना." वकील साहेबांनी कायद्याच्या चौकटीत बसून मला जो गायडन्स दिला त्याप्रमाणे प्रत्येक कागद मी बनवला आहे. मी बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही अडचणी येऊ नयेत एवढंच मी एक क्रक्स ऑफ द मॅटर म्हणून या आपल्या वकील साहेबांना सांगितलं होतं. वकील साहेबसुद्धा हसले आणि अजय सरांना बोलते झाले की "नो सर, यू विल नॉट फेस एनी डिफिकल्टी when each and every document is with you. So I have applied my mind the best. It will be very much useful for you when Anup sir is not there." And it was needed. हे करणं गरजेचं आहे म्हणूनच ते केलं आहे. त्यामुळं तुम्ही तसं काही वाटून घेऊ नका. आणि जे काही आहे तो अनुप सरांचा तुमच्यावर विश्वास आहे, त्यामुळंच अशी डॉक्युमेंट्स बनवली आहेत. विश्वास हा शब्द कदाचित कमी पडेल इतका अनुप तुम्हाला मानतो. आता अर्थात एक वकील म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक मित्र म्हणून सांगतो आहे. याची जाणीव माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच असेल ना? असं ॲडव्होकेटने अजय सरांकडे बघून एक प्रश्न टाकला. अजय सरांच्या चेहऱ्यावर हास्य पण होतं आणि डोळे तरळलेले होते. कारण जिथं आपल्या माणसांकडनं ज्याला ठोकरच मिळत गेल्या, जिथं जी जीवाभावाची माणसं वाटत होती, जी रक्ताची नातेवाईक वाटत होती, तिथून त्याला कोणीही ॲक्सेप्ट नाही केलं, केवळ त्या एका कारणामुळं. ज्या कारणामुळं जीवनात त्याचा अंधार झाला, त्या कारणाने सगळे नात्याचे पाश तोडून टाकले. लांब गेली माणसं. आणि इथं हे वकील साहेब काय, अनूप काय, आदू काय, आपले नंदू मॅनेजर साहेब काय, पूर्ण हॉटेलचा स्टाफ काय, आणि अशी आपसुकच भेटत गेलेली माणसं निखिल काय, स्टेशनवरचे तिन्ही अधिकारी काय, मौला सय्यद साहेब काय, त्यांचे 2 अधिकारी काय, डिसोजा साहेबांनी दिलेलं प्रेम काय, त्या कुलकर्णी साहेबांचं प्रेम काय, हे सगळं काय घडतं आहे माझ्या आयुष्यात काही कळत नाही आहे. आपल्या दत्त मंदिराच्या ट्रस्टी, ती सगळी लोकं काय, तो मॅनेजर काय, तिथे झालेला दृष्टांत काय, या सगळ्या आठवणी अजय सरांच्या मनापुढं रेंगाळू लागल्या. स्टेशनवर मिळालेली माझ्या राजाबाजाची साथ काय, अर्थात त्या राजाबाजाला पण कोणी पाठवलं? या दत्तप्रभूंनी पाठवलं, या बालाजींनी पाठवलं. अशा पद्धतीने माझ्या भोवती एक सुरक्षा कवच तयार करत मला चालत राहण्याचं बळ देणाऱ्या या शक्तींपुढं मी नतमस्तक आहे. असंच काहीसं त्या तरळल्या डोळ्यातनं सगळे भाव अनुपला जाणता येत होते. अनुपने हलकेच त्यांच्या मांडीवर थाप दिली. शेजारीच बसले होते आप्पा. तो अनुपचा स्पर्श खूप काही बोलून गेला. जणू काही, "आप्पा रिलॅक्स, मस्तपैकी जेवण करू आपण आणि मग आपण पुढच्या कामाला जाऊयात. डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे आहेत आपल्याला. ते साहेब आपली वाट पाहत बसणार आहेत. ओके, त्यांच्यासोबत पुन्हा आपल्याला कॉफी घ्यायची." असा त्यांनी विषयाला कलाटणी दिली अनुपनी. आणि मग तरळलेले डोळे हळूहळू नॉर्मलला आले. मस्तपैकी त्या चांगल्या एका सुंदर हॉटेलमध्ये सगळ्यांनी मिळून जेवणाचा आस्वाद घेतला. आणि मग वकील साहेबांना विचारणा झाली, "सर, काय तुम्हाला डेझर्ट वगैरे?" वकील साहेबांनी सुद्धा खूप विनयशीलतेने, "अरे नाही अनुप, खूप झालं आता. चला आपण निघूया, झाली वेळ आपली. डॉक्युमेंट्स कलेक्ट करू आणि नंतर मग मला कोर्टात जायचं आहे. माझं एक खूप महत्त्वाचं आर्ग्युमेंट आहे. त्या जज साहेबांनी मला 4:30 to 5 असा टायमिंग दिलेला आहे. लेट अस मूव्ह नाऊ." असं म्हणून कार पुन्हा निघाली रजिस्ट्रीकडे. अर्थात एव्हरीथिंग वॉज केप्ट रेडी बाय दॅट ऑफिसर. डॉक्युमेंट्स घेतले, योग्य तिथे सह्या केल्या गेल्या आणि ते डॉक्युमेंट्स आदित्यकडे सुपूर्द करून त्याला इशारा केला, "कारमधल्या ब्रीफकेसमध्ये ठेव आणि आम्ही आलोच." लगेच तिथे कॉफी आली. सगळ्यांनी कॉफी घेतली आणि पुन्हा कार सुसाट निघाली अनुपच्या डोक्यात असलेल्या
एका खूप महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी. कोणतं आहे ते कामाचं ठिकाण? नक्की अनुपच्या डोक्यात काय विचार आहेत? नक्की तो अजय सरांना आता कुठे घेऊन चालला आहे? या सगळ्या गोष्टी पुढील भागात पाहत राहा, ऐकत राहा. सर्व संपलं असं कधीच होत नसतं, असं कधीच होत नसतं.